नमस्कार मित्रांनो, या रस्त्याने मी आलो आहे आता खरं. आणि या रस्त्याने मला जायचं असेल तर समोर त्या पिवळ्या बोर्डामध्ये दिसत असेल नो आउटलेट. याच्या पुढे काही रस्ता नाही आहे, पण मी तरी पायी रस्ता आहे की नाही ते पाहण्यासाठी जाणार आहे. तर त्याच्याच अगोदर मी परत एकदा 360मध्ये हा स्पॉट दाखवतो तुम्हाला, आणि मग मी पुढे पुढे चालत राहणार आहे. पाहूयात आपण आता. हा पूर्ण 360मध्ये मी दाखवल्यानंतर हाकडे आलो आहे. या रस्त्याने मी आलो आहे आणि आता मी इकडे पुढे जाणार आहे. पाहूयात आपण आता पुढे. हा जो पिवळा बोर्ड दिसत असेल तुम्हाला, तो नो आउटलेट म्हटलेलं आहे त्याच्यावर. नो आउटलेट म्हणजे कदाचित कारसाठी रस्ता नसेल, पण मी आत्ता ज्या सायकल ट्रॅकवरनं चालण्याचा प्रयत्न करतो आहे. तर पुढे पाहूया आपण. ॲब्सोल्युटली मला काही माहिती नाही आहे. मागून चालत आलो आहे, खरंच काय माहिती नाही आहे. पण सायकल ट्रॅक आहे, त्या सायकल ट्रॅकवरनं चालतो आहे. पाहूयात आपण. पुढे आल्यानंतर मला दिसायला लागलं नो आउटलेट म्हणजे इथे एंड झालेलं आहे, इथून पुढे काही जाता येत नाही आहे. पण सायकल ट्रॅक मात्र आहे. तो सायकल ट्रॅक काही कुठपर्यंत आहे ते पाहण्याचा प्रयत्न करू. म्हणजे समोर लिहिलेलं दिसतं आहे मला, ढळरहित डेड एंड. पण इकडे सायकल ट्रॅक तर दिसतो आहे. याचा सरळ अर्थ असा होतो आहे की हा सायकल ट्रॅकसुद्धा हा इथपासून सुरू होणार असेल, म्हणजे हा इथे संपणार असेल. मला पुढे गेलेलं काही दिसत नाही आहे. पाहूयात आता की अजून पुढे आहे 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 थोडासा चढ होता आणि त्या चढावरनं मला दिसत नव्हता, पण आहे ट्रॅक. आणि माझ्या शेजारून रेल्वे लाईन गेलेली आहे, थोडीफार दिसत असेल पा. सायकल ट्रॅकवरनं आपल्याला चालायला काय अडचण नाही आहे, पण तो सायकल ट्रॅक काय आहे, रेल्वे क्रॉस करत नाही शेजारी. हा थोडंसं नागमोडी वळण घेतलेलं आहे आणि अगदीच कडेला रेल्वे जात. मालगाडी जो नेहमीचा आपला रेल्वेचा रूळ आहे तसं आहे. हा ट्रॅकसुद्धा किती सुंदर आहे पा. आता वळण घेतलेलं आहे. अरे वा, पुन्हा नागमोडी वळणं आलेली आहेत. छान. मी जसं म्हणतो आहे तुम्हाला, ह्या उजव्या हाताने म्हणजे या हाताला या बाजूला माझ्या रेल्वे आहे आणि ही नागमोडी वळणं घेऊन कुठे चाललं आहे पुढे ट्रॅक माहिती नाही आहे. पाहूया आपण, जिथपर्यंत जाता येईल तिथपर्यंत जाऊ. अगदी वेड्यासारखं मी काय अशा ह्याच्यातून चालणार नाही आहे. हा पहा, इतकं मी डेअरिंग नाही करणार. अशा रस्त्याने हे पूर्ण जंगल असल्यासारखं आहे, पूर्णतः जंगल असल्यासारखं आहे. मी फक्त सायकल ट्रॅकवरनं चालणार आहे. पुढे काय त्या ॲब्सोल्युटली मला खरं काही माहिती नाही आहे. समोरून किंवा कुठूनही कोणी येताना जाताना सुद्धा दिसत नाही आहे. हा ससा तेवढा दिसला पहा आत्ता. आणि पूर्ण वनसंपदेने भरलेलं आहे. पूर्ण ते झाड तर किती मोठं आहे पहा, हरिबल मोठं झाड आहे. त्याचा बुंद्यावरनं म्हणतो आहे मी मोठं आहे. आता छोटा पूल दिसायला लागला आहे मला सायकल ट्रॅकवरचा, जो मी म्हटलं असेल पूल. पण डाव्या बाजूचं माझी रेल्वे लाईन कुठे गेली अचानक. हे पण हा पूल आणि इथे काय लिहिलं आहे बरं वाच थोडं. पार्क डिस्ट्रिक्ट मॅथ्सूड बरंच आहेत. आणि हा थोडं ओढ्यासारखं आहे. एक काहीतरी छोटा प्राणी मला दिसतोय पाण्यात तरंगताना, आणि या बाजूला पण पाणी आहे.
या बाजूला पाणी आणि या बाजूला पाणी. आणि आता मी ह्या पुलावरनं क्रॉस करून पलीकडे चाललो आहे. हां, रेल्वे लाईन आता पलीकडे दिसायला लागली मला. थोडीशी दिसली म्हणजे माझ्या समोरच्या बाजूला. कदाचित ते रेल्वे लाईन क्रॉस करावं नाही लागणार. तुम्हाला दिसणार नाही कदाचित. माझ्या ज्या बाजूला मी कॅमेरा केलेला तिकडे रेल्वे लाईन आहे. आणि हा जंगलाचा म्हणूयात किंवा वनराईचा म्हणूयात तो परिसर संपत आलेला आहे. पण हा सायकल ट्रॅक तर चालूच आहे. असं मी मागून आलो आहे म्हटलं. मी तुम्हाला कुठे निघालो आहे मलाही माहिती नाही. हां, तो समोर रेल्वे ट्रॅक दिसतो आहे. आता दूरवर गेलेला आहे. जो जवळ होता तो दूरवर गेलेला आहे. हे पाहूयात आपण आता. आणि जसं मी हे क्रॉस केलं आहे तसं सूर्यप्रकाश पडलेला आहे. आणि इथे बसायची पण व्यवस्था केली आहे किंवा रंगळाची व्यवस्था केलेली दिसते. आता इथं सायकल ट्रॅकचे 2 मार्ग झालेले आहेत. मी थोडा वेळ इथे बसण्याचा प्रयत्न करणार आहे. बसायचा व्यवस्था आहे त्यामुळे थोडं बसणार आहे. तिथे आतमध्ये बसण्याऐवजी मी ह्या खुर्चीवर इथे बसणार आहे की जी सायकल ट्रॅकच्या कडेला आहे. अशा ठिकाणी हा माझ्या मागे बसण्याची व्यवस्था केलेली आहे. हा इकडे एक सायकल ट्रॅक गेलेला आहे. समोरनं मला दिसतोय ते तिकडे एक सायकल ट्रॅक गेलेला आहे. आणि त्या बाजूनी म्हणजे जिकडे थोडाफार सूर्याची किरण दिसत असेल तिकडून मी चालत आलेलो आहे. व्हिडिओ 7 मिनिटाचा होऊन गेलेला आहे बाबा. आता माझ्याकडे 2 पर्याय आहेत. एक तर या रस्त्याने मी जाऊ शकतो किंवा ह्या रस्त्याने जाऊ शकतो. तर मी आता उजव्या हाताचा पर्याय निवडलेला आहे. या इकडे काय आहे ते मला माहिती नाही आहे. आणि हा सुद्धा रस्ता कुठे जातो आहे तेही मला माहिती नाही. पण ह्या रस्त्याने मी जाण्याचा प्रयत्न करणार आहे. ह्या रस्त्याने आलो आहे खरं मी, पण पुढे मला सर्व इकडे फॉरेस्ट एरिया असल्यासारखं दिसतं आहे. जंगल एरिया असल्यासारखं दिसतं आहे पूर्णपणे. पण रस्ता सायकलचा ट्रॅक तर शेजारून आहे. पलीकडचा रस्ता तिकडून कुठून तरी गेलेला असेल. हा रस्तासुद्धा कुठे जाणार आहे मला माहिती नाही आहे. पण आपण जितकं होता येईल तितकं जाण्याचा प्रयत्न करूया. असं आलेलो आहे. पुढे मला आणखी असं काहीतरी दिसतं आहे. प्रायरी रेस्टोरेशन. आणि हा वळलेला आहे सायकल ट्रॅक. हा असा वळण घेतला आहे. पुन्हा हा झिगझॅगच आहे. पुढे आणखी वळणं आहेतच. कोणीतरी येताना दिसतंय मला. सकाळचा गुड मॉर्निंग झाला. ते त्यांच्या मार्गाने गेले, मी माझ्या मार्गाने चाललो आहे. पुढे आल्यानंतर इथून सुद्धा पायी जात असावेत कदाचित, माहिती नाही मला. पुढे सुद्धा आल्यानंतर असंच होतं. इथे सुद्धा आराम करण्याची, विश्रांतीची अशी जागा आहे. मे बी इथे पार्टी वगैरे करण्यासाठी ते ओन की काय म्हणतात त्याचीसुद्धा सोय आहे. आणि समोर मला असं दिसतं आहे, मागून आलेलो आहे. इकडे पूर्ण जंगल आहे. इथे थँक्स फॉर व्हिजिटिंग मॅथरवूड प्लेनफील्ड पार्क डिस्ट्रिक्ट. याचा अर्थ इकडे सर्व बंद झालेलं आहे. सायकल ट्रॅक आहे बंद आहे. कुठलाच वाहून तर नाहीच नाही, पण काहीच जाऊ शकत नाही आहे. त्यामुळे इथे मला परत फिरावं लागणार आहे. व्हेरी गुड मॉर्निंग सर.
आणि त्यामुळे मला आता हा व्हिडिओ इथे बंद करावा लागणार आहे. तेव्हा थँक्यू. चॅनल लाईक करा, चॅनल शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. गॉड ब्लेस ऑल ऑफ यू.